मित्रांनो नमस्कार. आज आपल्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाचा दिवस आहे. आपल्या शिखर परिवारातील दीदी कल्याणी हिचं सिव्हिल किंवा ग्रामीण रुग्णालयात सिलेक्शन झालेलं आहे DHS पदावर. त्यामुळे तिचं टाळ्या वाजवून स्वागत मित्र. आतापर्यंत अनेक जणांचा आपण स्वागत सत्कार करत असतो कारण ते आपल्या कुटुंबातील असतात. ते एक स्वागत करणं म्हणजे एक दूरच्याच व्यक्तीसारखं वाटतं फॉर्मॅलिटी, पण आपल्या जवळच्या व्यक्तीचं स्वागत करण्याचा आनंद थोडा वेगळा असतो. ती गोष्ट अशी की जवळपास आपण ग्रामीण भागामध्ये सगळं काम करतोय, सगळेच पोरं ग्रामीण भागातले. आणि आपण नेहमी म्हणतो ना की परीक्षांमध्ये घोटाळे होतात, असं होतं, जागा निघत नाही, हे होतंय. जरी कमी कमी जागा आहेत तरी आपल्या ग्रामीण भागातले पोरं पास होत आहेत. आणि आता असे पोरं, आता शेखर आपल्याकडे येते, आता हजर नाहीये. दिदी शेखरच्या बॅचला होती, सरळ सेवेच्या बॅचला होती. आणि किती संघर्ष, दिदी ऑलरेडी 7-8 वर्षांपासून जॉब करतायत ग्रामीण रुग्णालयात. पण तो जॉब हा कायमस्वरूपी नव्हता, पण मनात होतं की या जॉबवर मला कायमस्वरूपी व्हायचंय. तर ड्युटी सांभाळणे, ग्रामीण रुग्णालयातलं काम किती अवघड असतं. आपण थोड्यात जातो तर तिथे बोलून जातो. तर ती ड्युटी सांभाळून, घरचं कुटुंब सांभाळून, लहान बाळांना सांभाळून तिने अभ्यास केला. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचे फॉर्म भरले. काल परवा पण परीक्षेला गेलेले होते आणि 15-20 दिवसात, महिन्यात मला मेसेज राहायचा द्यायचा, निकाल कधी लागेल सर आणि माझं होईल का, निकाल कधी लागेल, होईल का. आणि मी नेहमी सांगायचो 100% होणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे जो सातत्याने अभ्यास करतोय, प्रयत्न करतोय, तो पास होणारच. तर दिदीचं शेवट अंतिमतः सिलेक्शन झालं, परमनंट जॉब मिळाला आता. आणि आता अंबनेर एरियातच त्यांना पोस्टिंग सुद्धा मिळेल. त्यामुळे ही एक आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सगळी बॅचेस त्यांची उत्साही बॅच होती. आपले काही त्याच्यातले त्या बॅचचे अनेक जण आहेत MPSC त्या अभ्यासाला लागले, 1-2 मार्कासाठी राहिलेत आणि काही वर्ग 3च्या पदांवर नियुक्ती झालेली. आणि एवढी उत्साही बॅच होती ती, काही बॅचेस लक्षात राहतात. माझा वाढदिवस 25 जूनला असतो, त्यांनी उत्साहामध्ये 8 मार्चला साजरा करून टाकला होता. नेहमीच्या वेळेला क्लासला गेलो नाही, तिथे सजवलेलं सगळं. उत्साही बॅच होती सगळी, प्रसन्न. असे काही लोक लक्षात राहतात. म्हणजे ना सगळे तर सगळे कधी पास होत नाही, पण त्याचा जो सातत्याने अभ्यास करतो, कंटिन्युटी ठेवतो, काय करायचं नाही त्या गोष्टी बघतो, सगळ्या प्रकारचे फॉर्म भरतो. आता दिदीला निकाल येण्याच्या आधी मी परवा माहित नव्हतं तरी पेपरला गेले होते. म्हणजे या काही बारक्या गोष्टी असतात, त्यामुळे सातत्य ठेवा. आपल्यातली काही मंडळी अशी ना, पोलीस भरती आता ही भरती ना, आता पुढचं विचारता येते, अरे पण लेखी आहे ना, एका महिन्यात ती कर ना बाबा. पण त्याच्या मनात आताच क्लिअर आहे की आपला काही टायर नाही वा, आणि लेखी लगेच होईल. आता ज्याची तयारी नाही ना, तो म्हणतो परीक्षा पुढे जायला पाहिजे. असं नाहीये, कायम तयार राहावं लागेल. कधीच तुमचा 100% अभ्यास होत नाही. ज्याचा अभ्यास जास्त, उलट त्याला असं वाटतं की अभ्यास बाकीचे कमीचे. असं आहे सगळे विषय. कधीच काशी तयारी होणार नाही की आज पेपर व्हायला पाहिजे माझं झालंय. जास्त अभ्यासवाल्याला उलट दिसतं म्हटलं की काही ना काही बाकीचे आपलं असं. आणि ज्याचा अभ्यास कमी वरती तो म्हणतो काही नाही, 25 पैकी 23 गणित मध्ये घेऊन टाकेल, मराठीतले काही नाही, आउट ऑफ होऊन जातील, जीकेचं बी काही नाही, होऊन जातं 90च्या ग्राउंडला आले की आपण. असं हिशोब वगैरे नाही चालत. त्याच्यामुळे पुन्हा हे तुमच्यासाठी याच्यामुळे असतं की काही जणांना दबाव येतो. आता बरेच जण भेटतात, असं वेगवेगळे लोक पास होत आहेत, माझ्या बॅचचा पोरगा झाला, गावाच्या पोरगा झाला, मग दबाव येतो. त्याच्याने आपण एकदम सिरियसली अभ्यास करतो. येते लक्षात, ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही त्याचं बघितलं ना तर प्रेरणा कमी मिळते, पण ज्याला आपण ओळखतो त्याला बघितलं ना प्रेरणा जास्त मिळते. आणि हे कसं असतं, जी रोजून सुरुवात केलेली असते, त्यामुळे वर्ग 3ची नोकरी असो, वर्ग 2ची असो, पण ती आपल्यासाठी मंत्री बनण्यापेक्षा, कलेक्टर बनण्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट असते मित्रांनो. येतं लक्षात, कारण ते स्वाभिमानाची असते. आता आपल्याला कोणीच काही करू शकत नाही. आपण एखाद्या संस्थेत खूप पैसे देऊन लागतो, तिथे कसं जगावं लागतं, म्हणजे पुरं रोबोट सारखं. पण एवढ्या स्वाभिमानाने, त्यामुळे पगार किती याला महत्व नाही, पण आपण जे मेहनत घेतली त्याला फळ मिळालं, ही गोष्ट महत्वाची. येतं लक्षात. त्यामुळे सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत. मी काल परवा पण बोललो की अजून 10-20 जण पास होणार आहेत. 10-20 जण असे आहेत की त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू नाही शकत आहे, कारण ते बी आता कुठे मेडिकलला, कोणत्या परीक्षांना कुठे गेलेले आहेत. आपलं ठरलेलं असतं, पोरगा कंटिन्यू परीक्षा देत जातो. त्यामुळे बऱ्याच जणांचे निकाल आले, पण आपण तिथे पोहोचू नाही शकलो. एवढा चांगला मुलांचा निकाल येतोय, तो आता आले म्हणजे असं वाढत जातोय. आणखी एक रेंज तयार झाली, आता पॉझिटिव्ह रेंज तयार झालेली. जसं पुण्यामध्ये होतं नितीन, एका रूम मध्ये 5 जण अभ्यास करताना 2-3-4 जण लगे एका वर्षात पासून जातात. ती स्पर्धा असते, लायब्ररीतले सगळे पासून जातात. अशी रेंज असते तिथे. म्हणजे पॉझिटिव्ह आणि अभ्यास करणाऱ्या लोकांचा पण एक एरिया असतो, त्या एरियात राहिलो ना आपण तर आपला अभ्यास होतो, पास होतो. आणि निगेटिव्ह राहणाऱ्यांमध्ये राहिलो ना आपण, एवढे निगेटिव्ह की सगळे मिळून जरी पेपर दिला तरी पास होणार नाही. म्हणजे अशा बांकी गँग मध्ये राहायचं नाही. आपले गँग कसे ते पण डिपेंड असतं, आपलं वातावरण कसं ते पण डिपेंड करतं.
आजूबाजूच्यांकडून आपल्याला शिकायला भेटलं पाहिजे, असे लोक पाहिजे. आपले मित्र कसे असतात, शेवटच्या दिवशी फॉर्म भरणारे, वेबसाईट हँग होते आणि काय विचारतात ते पूर्ण सर मुदत वाढेल का, अरे माझ्या हातात आहे का ते, माझ्या हातात असतं तर तू डायरेक्ट ड्युटी देऊन टाकलेस तुम्ही. त्यामुळे टीम पण चांगली बनवायची. तर तसं एक वातावरण चांगलं बनलेलं आहे, आनंद होतो. तुला कसं वाटतंय कल्याणी पाच झाले तू? जबरदस्त बोल बरं, काही सांग बरं, तुला कसं बोल. म्हणजे ते यश जेव्हा आपल्याला भेटतं ना, तर तो एक आनंद खूप वेगळा असतो आणि खूप मनाला समाधान वाटतं सगळ्या गोष्टीचं. आणि झालं आपण ज्याच्यासाठी आजपर्यंत प्रयत्न करत होतो आणि जे केलेले असतात त्याचे आपल्याला जेव्हा ते सक्सेस मिळतं, त्याचा एक आनंद खूप वेगळा आहे. तो जो घरच्यांना पण असतो ना, ते घरच्यांसाठी आपण आजपर्यंत एवढं प्रयत्न करतो तर ते करायलाच पाहिजे आणि ते जे सक्सेस मिळतं त्याचा आनंद खूप वेगळा आहे. तो प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून तुम्ही प्रत्येकाने एकदम जिद्दीने आणि याच्याने अभ्यास करा असं माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी पुढे जा. वेळेचं टायमिंग कौटुंब पण अभ्यास असं सगळं कसं सांभाळायचं. कारण आमचे बरेच जण फक्त अभ्यास करतात तरी वेळेवर कॉल उचलत नाही, काही नाही, पूर्ण बिझी. तू कसं काय नियोजन करायचं ते आपल्यावरती आपण कसं प्लॅनिंग करतो. आणि प्लॅनिंग तर खूप महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. जर तुमचं प्लॅनिंग असेल तरच तुम्ही व्यवस्थित पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकता. त्याच्याकरता तुम्ही किती हवर्स तुमच्या स्टडीला द्यायचे, बाकीचे किती हवर्स घरच्यांना द्यायचे, हे सगळं तुमच्यावरती डिपेंड असायला पाहिजे. तुमचं जे यश आहे त्याच्यामध्ये सरांचा वाटा काय, कारण सर पण इथे हजर नाही, त्यांनी खरंच आहे त्यांचं त्याच्यामध्ये सहभाग. प्रत्येक वेळेस म्हणजे मला समजून घेतात असं. तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही जे त्यांना संधी दिली, वातावरण निर्माण केलं किंवा स्वातंत्र्य दिलं, कर अभ्यास मी आहे, तर आता तुम्हाला त्याचं फळ मिळालेलं आहे, काय वाटतं तुम्हाला, काय सांगणार तुम्ही? अजून त्यामुळे तुम्हाला काही अपेक्षा आहेत, अजून मोठ्या पदावर जायला पाहिजे, अजून? ओके ओके. सर पण एक उद्योजक आहेत, त्यांचं एकदम होलसेल मोठं दुकान आहे, किराणा दुकान आहे, मोठं मॉल आहे. अशा पद्धतीने आहे, म्हणजे आपल्याकडे काहीच नसतं तरी आपण मोकळे फिरतो. त्यांना ऍक्च्युअल नोकरीची एका हिशोबाने गरज पण नव्हती, पण पायावर उभं राहायचे आणि काहीतरी करून दाखवायचे, ही वेगळी जिद्द होती. त्यामुळे नुसतं सुविचार वाचून काही होणार नाही, स्टेटस ठेवून काही होणार नाही. काही लोक स्टेटस ठेवतात, डाउनलोड करतात स्टेटस, महाराष्ट्र पोलीस असं होईल तसं होईल, काही जण नुसतं वरतीचा फोटो बघतात, काहींचा फोटो बघितला मी डीपीला नुसता एवढा बरं आणि असा, म्हणजे काय याचा बॉडी बिल्डर बनायचंय का, बॉडी बिल्डर बनायचंय का, म्हणजे बनायचं काय, म्हणजे असं ताकद भाड्याने मिळेल असं जेसीबी घ्यायचं. आपली ताकद आपण सकारात्मक माध्यमाने वापरू, त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. तर तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण एकदा पुन्हा दीदीचं टाळ्या वाजवून स्वागत करू.